नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, कुठला पार्ट स्टडी केला आठवतं का? पहा, कुठला पार्ट स्टडी केलेला विद्यार्थी मित्रांनो? आपण प्रिपेअर द टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट. प्रिपेअर द टेबल ऑफ द गिवन स्टेटमेंट अँड एक्झामिन वेदर द गिवन स्टेटमेंट इज ए टॅटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन और कंटिजन्सी. तर ज्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण स्टडी केले पहा. ओके, आता ह्या प्रिपेअर द टेबलवरच आधारित आपल्याला प्रूफ दॅटचे काही एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. पहा, हे ऑलरेडी आपण प्रिपेअर द टेबलमध्ये दोन वेगवेगळ्या एक्झाम्पल्समध्ये आपण टॅली केलेलं आहे. पहा, ओके, दोन एक्झाम्पल्स आता आपण एकत्र घ्यायचे आहेत. फक्त आता ह्याच्यामध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तिथं नंबर ऑफ कॉलम्स जो काय कंटेंट होता तो मात्र काय असणार आहे ते ह्या एक्झाम्पल्समध्ये आता वाढत जाणार आहे. पहा, ओके, तर क्वेश्चन काय दिलेलं असणार आहे पहा, लक्ष द्या सगळ्यांनी. दिसतं का सगळ्यांना? ओके, क्वेश्चन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे. पहा, आपल्याला आता इथं क्वेश्चन दिलेलं आहे प्रूफ दॅट किंवा एक्झामिन वेदर. प्रूफ दॅट किंवा व्हेरीफाय दॅट. दिसतं का सगळ्यांना? व्हेरीफाय दॅट P disjunction of inside bracket Q disjunction of R. ओके, इक्विव्हॅलंट टू तुम्हाला प्रूफ करायचं आहे P disjunction of Q disjunction of व्हॅल्यू R मध्ये आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, ओके, दिसतं का सगळ्यांना? पहा, ओके, व्हेरीफाय दॅट पडेल किंवा प्रूफ दॅट पडेल. पहा, ओके, बाय युझिंग दी ट्रूथ टेबल. बाय युझिंग दी काय असणार इथं? ट्रूथ टेबल. ओके, पुढे रेफर करतो पहा मी इथं. बाय युझिंग दी काय असणार आता इथं? ट्रूथ टेबल आपल्याला काय करायचं आहे तर प्रूफ करायचं आहे. पहा, ओके, म्हणजे तुम्हाला LHS ॲज वेल ॲज RHS जसं आपण नॉर्मल प्रूफ दॅटचे एक्झाम्पल स्टडी करतो तो सेम फॉर्मॅट आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये स्टडी करायचं आहे. पहा, ओके, दिसतं का सगळ्यांना? पहा, आता वन बाय वन मी एक पार्ट स्टडी करणार. पहा, लेट. ओके, हिअर वी हॅव टू प्रूफ दॅट. हिअर वी हॅव टू प्रूफ दॅट. ओके, काय प्रूफ करायचं पहा आपल्याला इथं? P disjunction of Q. ओके, P disjunction of Q disjunction of R इक्विव्हॅलंट टू आपल्याला प्रूफ करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो P disjunction of Q. ओके, disjunction of R मध्ये प्रूफ करायचं आहे. पहा, ओके, सेम फॉर्मॅट मी इथं अप्लाय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. काय अप्लाय करायचं पहा? नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू काय येणार? पहा, नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत? 3 नंबर ऑफ स्टेटमेंट्स. PQ आणि R मी रेफर केलेलं आहे. पहा, PQ R मी रेफर केलेलं आहे. ओके, 3 नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत. ओके, प्लस नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, 1 2 3 4. ओके, इक्वालंट ऑपरेटरमध्ये अप्लाय करायचं नाही आहे मला, उजवी आणि डावी बाजू आपल्याला प्रूफ करायची आहे. पहा, ओके, म्हणजे 1 2 3 4 4 नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ कॉलम्स किती झाले विद्यार्थी मित्रांनो? इथं 7 नंबर ऑफ कॉलम्स अप्लाय होणार आहेत. पहा, ओके, अप्लाय करा. आता इथं काय करणार? पहा, इथं पहिलं स्टेटमेंट काय असणार आहे? इथं पहिल्यांदा मला 3 स्टेटमेंट्स रेफर करावे लागतील. ओके, पहिल्यांदा मी P रेफर केलं, नंतर मी Q रेफर केलेलं आहे. ओके, आता मी इझी पार्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय करणार? ह्या टोटल स्टेटमेंटला मी काय करणार? इथं कॅपिटल A रेफर केलेलं आहे. ओके, आणि पुढचं जे काय टोटल स्टेटमेंट अप्लाय होईल ह्याला काय करणार? मी ते कॅपिटल B रेफर करायचं आहे. पहा, ओके, अप्लाय करा. काय नाही व्हॅल्यू? 3 स्टेटमेंट्स मी रेफर करणार आहे. पहिलं स्टेटमेंट P, दुसरं स्टेटमेंट Q, तिसरं स्टेटमेंट R मध्ये आपल्याला. पहा, ओके, मला आता पहिलं A कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिला मला ह्या ब्रॅकेटची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे काय ना, आता कुठे निगेशन आहे का? पहा, क्रॉस चेक करा कुठे निगेशन आहे का? नाही आहे. सगळे स्टँडर्ड स्टेटमेंट्स दिलेले आहेत, कुठेही निगेशनचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे निगेशन इज नॉट रिक्वायर्ड आहे. पहा, ओके, अप्लाय करा. आता इथं पहिला आता A कॅल्क्युलेट करण्यासाठी मला हा ब्रॅकेट पाहिजे आहे. पहा, म्हणजे काय असणार इथं? Q डिजंक्शन ऑफ R मध्ये अप्लाय. पहा, ओके, त्याच्यानंतर मी रेफर करणार कॅपिटल A रेफर करायचं आहे. कॅपिटल A. ओके, त्याच्यानंतर उजव्या साईडला मला रिक्वायरमेंट असणार इथं P डिजंक्शन ऑफ Q आणि त्याच्यानंतर मी रेफर करणार कॅपिटल B. समजलं का? पहा, ओके, क्रॉस चेक करा. 7 नंबर ऑफ कॉलम्स आले का? पहा, 1 काय आलं? पहा, इथं 1 2 3 4 5 6 आणि लास्ट वन इज ऑल्सो 7. ओके, अप्लाय करा. 3 नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत, तर किती नंबर ऑफ इनपुट्स आपल्याला इथं 8 नंबर ऑफ इनपुट्स येणार आहेत. पहा, ओके,
1 2 3 4 5 6 7 and last one is also 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके 8 नंबर ऑफ इनपुट्स आहेत. 8 नंबर ऑफ इनपुट्स मी रेफर करणार आहे. पहा दिसते का सगळ्यांना? पहा ओके इथं मी रफली कॅल्क्युलेट करतो आहे. तुम्ही इथं पट्टी पेन्सिलचा वापर करून काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे किंवा कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा ओके अप्लाय करा. आता इथं काय काय झालं पहा. पहिला जो कॉलम रेफर होईल तो म्हणजे काय असणार आहे इथं 3 नंबर ऑफ इनपुट्स आहेत, त्यामुळे 8 नंबर ऑफ कॉलम्स तुमचे तयार होणार आहेत. ओके तर आता 8 नंबर ऑफ कॉलम जर असतील तर पहिला जो कॉलम अप्लाय होईल त्याचं इनपुट टेबल काय येणार सांगा. पहा इथं 4 टाइम्स टी. ओके 4 टाइम्स एफमध्ये रेफर होईल. पहा 4 टाइम्स एफमध्ये रेफर होईल. पहा ओके 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफमध्ये येणार आहे. ओके सेकंड कॉलम डबल टी डबल एफमध्ये रेफर होईल. पहा ओके चला पुढचा कॉलम अल्टरनेट टी एफ अप्लाय होईल. अल्टरनेट टी एफमध्ये रेफर करायचं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला अल्टरनेट कशामध्ये असणार इथं टी एफमध्ये रेफर होईल. पहा समजलं व्यवस्थित? कळलं का? पहा ओके जर 3 नंबर ऑफ इनपुट जर दिलेले असतील तर 3 नंबर ऑफ स्टेटमेंट जर दिलेले असतील तर 8 नंबर ऑफ इनपुट्स येणार आहेत. पहा ओके पहिला जो पी असेल पहिला जो कॉलम अप्लाय होईल तो मला कसा रेफर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला इथं तो रेफर करताना कसं करायचा आहे 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफमध्ये रेफर करायचा आहे. ओके त्याच्यानंतर सेकंड कॉलम जो रेफर होईल तो सेकंड कॉलम कसा रेफर करायचा आपल्याला डबल टी डबल एफमध्ये. आणि थर्ड कॉलम जो रेफर होईल तो कसा रेफर करायचा आपल्याला अल्टरनेट टी एफने रेफर करायचं आहे. पहा ओके चला चौथ्या कॉलममध्ये काय दिसतं आपल्याला क्यू डिजंक्शन ऑफ आर म्हणजेच काय दिसतं आपल्याला सेकंड डिजंक्शन मला 3मध्ये रेफर करायचं आहे. सेकंड डिजंक्शन 3मध्ये मला रेफर करायचं आहे. ओके आणि कॅपिटल एचं मिनिंग काय अप्लाय होईल वरती मी मेन्शन केलेलं पहा विद्यार्थी मित्रांनो. काय केलेलं आहे क्यू डिजंक्शन ऑफ आर त्याला मी ए रेफर केलेलं आहे. म्हणजे काय झालं इथं पी डिजंक्शन ऑफ पुढचा कॉलम आहे म्हणजे पीचा कॉलम कुठला आहे 1. ओके डिजंक्शन ऑफ 1 डिजंक्शन ऑफ 4 जो ब्रॅकेट पुढे दिलेला आहे तो इथं ऑलरेडी मी मेन्शन केलेला आहे. पहा तुम्ही आहे तशी व्हॅल्यू मी रेफर करणार आहे. ओके पुढं पी डिजंक्शन ऑफ क्यू 1 डिजंक्शन ऑफ 2मध्ये अप्लाय होईल. पहा ओके आणि बी म्हणजे काय घेतलेलं आपण पी डिजंक्शन ऑफ क्यू जो 6वा कॉलम मी रेफर केलेला आहे त्याला डिजंक्शन ऑफ आरमध्ये रेफर करायचं आहे. म्हणजे 6 डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू 3मध्ये आपल्याला पहा 6 डिजंक्शन ऑफ 3 समजण्यासाठी मी कॉलम्समध्ये काय केलं आता इथं रिप्लेसमेंट केलेलं आहे. पहा ओके चला चौथा कॉलम आपल्याला रेफर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके क्यू डिजंक्शन ऑफ आर. ओके 2 डिजंक्शन ऑफ 3 दुसऱ्यात आणि तिसऱ्यात डिजंक्शन आहे. आता मला सांगा जर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये डिजंक्शन जर दिलेलं असेल तर आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे. काय नाही तर डिजंक्शन असेल तर एफ रिमेन्स एफ येणार आहे. अदरवाईज व्हॅल्यू टी. ओके जिथं दोन्ही इनपुट्स एफ दिसतील तिथे मी एफ रेफर करणार आहे. पहा कुठे दिसतं पहा. ओके चौथ्या स्टेटमेंट आहे पहा एफ रिमेन्स एफ अप्लाय होईल. एफ रिमेन्स एफ येणार आहे. ओके अजून कुठे दिसतं पहा शेवटचं आहे. पहा ओके एफ रिमेन्स एफ क्रॉस चेक करा एकदा. ओके दुसऱ्यात आणि तिसऱ्यात डिजंक्शन आहे. डिजंक्शन काय सांगतं आपल्याला एफ रिमेन्स एफ अदरवाईज व्हॅल्यू टी. एफ रिमेन्स एफ अदरवाईज व्हॅल्यू टी. चौथ्यामध्ये आहे पहा एफ रिमेन्स एफ अप्लाय होईल. 5वं नाही आहे 6वं नाही आहे 7वं नाही आहे आणि लास्ट वन इज ऑल्सो 8thमध्ये सुद्धा काय दिसतं आपल्याला एफ रिमेन्स एफ अदरवाईज व्हॅल्यू काय अप्लाय होईल इथं टीमध्ये आपल्याला पहा ज्या व्हॅल्यूज येतील त्या पहिल्यांदा मी रेफर करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी काय करणार इथं अदरवाईज मी रेफर करणार आहे. पहा समजलं व्यवस्थित? ओके आता आलेले ज्या ट्रुथ व्हॅल्यूज असतील त्याच्याबरोबर पहिलं परत डिजंक्शनमध्ये घ्यायचं आहे. हे स्टेटमेंट काय घेतलेलं आपण पी डिजंक्शन ऑफ क्यू डिजंक्शन ऑफ आर दिलेलं आहे. पहा पी डिजंक्शन ऑफ क्यू डिजंक्शन ऑफ आर क्यू डिजंक्शन ऑफ आर मी चौथ्या कॉलममध्ये रेफर केलेलं आहे. ओके आणि त्याच्या डिजंक्शनमध्ये काय यूज करायचं आपल्याला पहिलं यूज करायचं म्हणजे पी यूज करायचं आहे. म्हणजेच काय केलं आपण कॉलम्समध्ये जर पाहिलं तर काय दिसतं आपल्याला 1 डिजंक्शन ऑफ 4 हाताचा वापर करा. ओके पहिलं आणि चौथं डिजंक्शन आहे एफ रिमेन्स एफ एकाच ठिकाणी आहे. पहा शेवटचं आहे. पहा ओके एफ रिमेन्स एफ अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तिथं टीमध्ये आपल्याला पहा अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये येणार आहे. पहा समजलं व्यवस्थित? ओके अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये रेफर होईल. पहा ओके मी परत एकदा रिपीट करतोय. पहा जे ए स्टेटमेंट मी रेफर केलेलं आहे काय रेफर केलेलं आपण पी डिजंक्शन ऑफ क्यू डिजंक्शन ऑफ आर आहे. पहा क्यू डिजंक्शन ऑफ आर हा चौथा कॉलम आहे. ओके आणि पीचा कॉलम कुठला आहे पहिला. त्यामुळे ऑपरेशन काय आलं इथं फर्स्ट डिजंक्शन ऑफ 4 पहिल्यात आणि
चौथ्यात डिजंक्शन. डिजंक्शन काय सांगतं आपल्याला, एफ एफ रिमेन्स एफ, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये येणार आहे. ओके, कुठं कुठे दिसतं पहा, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ. ओके, एकाच ठिकाणी शेवटचं तेवढं इनपुट आउटपुट काय दिसतं आपल्याला, एफ एफ रिमेन्स एफ अप्लाय होईल, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये येणार आहे. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, चला आता आपण 6व्या कॉलमकडे येऊया. आता 6वा कॉलम काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं, पी डिजंक्शन ऑफ क्यू दिलेलं आहे, पी डिजंक्शन ऑफ क्यू. ओके, म्हणजेच पहिलं आणि दुसरा कॉलम त्याच्यामध्ये डिजंक्शन आहे. डिजंक्शनचं ट्रू टेबल काय सांगतं आपल्याला, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ, शेवटचे दोन एफ एफ रिमेन्स एफ, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आता इथं टीमध्ये आपल्याला पहा, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये येणार आहे. पहा, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये आपल्याला पहा. समजलं. आता शेवटचा कॉलम कुठला कॉलम आहे आता इथं, शेवटचा कॅपिटल बी 7वा कॉलम आहे. पहा, ओके, कॅपिटल बी कशासाठी रेफर केलेलं आहे आपण, पी डिजंक्शन ऑफ क्यू, म्हणजे 6वा कॉलम डिजंक्शन ऑफ आर. 6व्या कॉलमला डिजंक्शनमध्ये काय वापरायचं आपल्याला, आर घ्यायचा आहे. आरचा कॉलम कुठला आहे, तिसरा आहे. ओके, म्हणजेच कॉलमच्या भाषेत काय आपल्याला इथं 6 डिजंक्शन ऑफ 3, 6व्यात आणि तिसऱ्यात डिजंक्शन. परत एफ एफ रिमेन्स एफ येणार आहे. पहा, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ, शेवटी आहे. पहा, एफ एफ रिमेन्स एफमध्ये अप्लाय होईल. पहा, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तिथं टीमध्ये आपल्याला पहा, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, आता जर मी व्यवस्थित जर पाहिलं तर ए आणि 5वा आणि 6वा कॉलम 5वा आणि 6वा कॉलम काय दिसतं आपल्याला, आयडेंटिटी दिसते. पहा, काय दिसतं आपल्याला, आयडेंटिटी दिसते. पहा, ओके, 5th आणि 7th कॉलम, 5th आणि 7th कॉलम आर इक्वल टू each other. All the entries of the 5th and 7th column are identical. Therefore, the given statement is also a proved. आपल्याला पहा, मी खाली रेफर काय करणार इथं मग, देअरफॉर मी तर ह्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये सुद्धा असं दाखवलं. पहा, काय झालं इथं, 5th एक्झॅक्टली इक्वल टू 7 आहे. पहा, 5th एक्झॅक्टली इक्वल टू 7. खाली रेफर काय करणार इथं, all the entries inside the bracket values of the 5th and काय असणार इथं 7th column, 5th and 7th column. Okay, 5th and 7th column are identical inside the bracket equal आहेत. पहा, ओके, इनसाइड ब्रॅकेट इक्वल आहेत. ओके, therefore the given statement कुठलं स्टेटमेंट आहे पहा इथं, पी डिजंक्शन ऑफ इनसाइड ब्रॅकेट क्यू डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू आर इक्वॅलंट टू काय आपल्याला इथं, पी डिजंक्शन ऑफ क्यू, ओके, डिजंक्शन ऑफ आर. हेन्स प्रूव्ड. समजलं व्यवस्थित, आलं का पहा. ओके, स्टेटमेंट काय टाकलं आपण, all the entries inside bracket values of the 5th and 7th column are identical inside bracket same or equal. कळालं का पहा. ओके, therefore the given statement कुठलं स्टेटमेंट दिलेलं आहे, पी डिजंक्शन ऑफ क्यू डिजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू काय दिलेलं आहे आपल्याला, क्यू पी डिजंक्शन क्यू डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू आरमध्ये रेफर होईल. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, आता सेम फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून एक क्वेश्चन सोडवायचा आहे. पहा, ओके, सेम क्वेश्चन मी तुम्हाला एक होमवर्कला देणार आहे. आता इथं मी डिजंक्शन वापरलेलं आहे. ओके, तुमच्यासाठी होमवर्कला कुठला असणार विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला कंजंक्शनचं एक्झाम्पल होमवर्कला असणार आहे. पहा, ओके, तर क्वेश्चन काय दिलेलं आहे होमवर्कला, आता आपल्याला इथं जो डिजंक्शन दिलेला आहे तोच कंजंक्शन मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. आता दोघांचं जर कॉम्बिनेशन असेल, आता ह्या रिझल्टलाच काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण इथं, ह्या रिझल्टला काय म्हणतो आपण, असोसिएटिव्ह लॉ. हा जो काही रिझल्ट मी प्रूफ केलेला आहे त्याला काय म्हणतो आपण, असोसिएटिव्ह लॉ म्हणतो. पहा आपण का, तर मी काय केलेलं आहे, फक्त ब्रॅकेट जो काही दिलेला असेल तो ब्रॅकेटची फक्त मी जागा चेंज केलेली आहे. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन मला प्रूफ करायचं विद्यार्थी मित्रांनो, सेम जसं डिजंक्शनमध्ये आहे तसं मला कंजंक्शनमध्ये सुद्धा सेम मी ऑपरेशन अप्लाय करणार आहे. तिथं पण 5th and 7th कॉलम आर आयडेंटिकल, देन द व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ऑल्सो ए प्रूव्ड आपल्याला. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, तसंच आता मला अजून एक क्वेश्चन मी इथं अप्लाय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सेम क्वेश्चन, व्हेरीफाय दॅट. ओके, कुठलं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं इथं, बाय
युझिंग कशाचा वापर करायचा आपल्याला ट्रुथ टेबल बाय युझिंग ट्रुथ टेबल मला प्रूफ करायचं विद्यार्थी मित्रांनो पी डिजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट क्यू कंजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू काय आपल्याला इथं जर दोन ऑपरेटर्स जर मिक्स झालेले असतील तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी यूज करणार आहे विद्यार्थी मित्रांनो पी डिजंक्शन ऑफ क्यू ओके पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट पी डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू आरमध्ये आपल्याला पहा पी डिजंक्शन ऑफ आरमध्ये आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे पहा ओके समजलं व्यवस्थित काय व्हेरीफाय करायचं आपल्याला पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन ऑफ पी डिजंक्शन ऑफ आर आता ह्या लॉला काय म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो पहा आपण ओके आता सोल्युशन काय असणार आहे पास सेम येणार इथं हिअर वी हॅव टू प्रूव्ह दॅट हिअर we have to prove that ओके काय प्रूफ करायचं पहा आपल्याला तर इथं पी डिजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट क्यू कंजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू पी डिजंक्शन ऑफ क्यू ओके कंजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट पी डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू आरमध्ये रेफर करायचं पहा ओके आता इथं मोठं स्टेटमेंट येणार आहे नंबर ऑफ कॉलम्स तुमचे वाढणार आहे त्यामुळे मी काय करणार आता इथं ह्या टोटल स्टेटमेंटला कॅपिटल ए रेफर करणार ओके तसंच ह्याला मी कॅपिटल बी रेफर करणार आणि ह्याला कॅपिटल सी रेफर करायचं आहे पहा किंवा ह्या टोटल स्टेटमेंटला काय करणार आहे कॅपिटल बी रेफर करणार पहा कॅपिटल बी खाली रेफर करू शकतो आपण इथं सिन्स कॅपिटल ए इट गिव्स व्हॅल्यू पी डिजंक्शन ऑफ इनसाइड ब्रॅकेट क्यू कंजंक्शन ऑफ आरमध्ये अप्लाय होईल ओके कॅपिटल बी इट गिव्स व्हॅल्यू काय असणार आहे तिथं पी डिजंक्शन ऑफ क्यू ओके कंजंक्शन ऑफ इनसाइड ब्रॅकेट पी डिजंक्शन ऑफ आरमध्ये आपल्याला पहा ओके म्हणजे मी एक्झाम्पलचे दोन तुकडे केलेले आहेत समजलं का पहा ओके पहिला तुकडा ए अप्लाय होईल डावी बाजू उजव्या साईडचा तुकडा बी अप्लाय होईल पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ पी डिजंक्शन ऑफ आरमध्ये आपल्याला पहा ओके आता खाली मी रेफर करणार टोटल नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू बोला काय असणार रिझल्ट टोटल नंबर ऑफ स्टेटमेंट किती स्टेटमेंट्स यूज केलेले आहेत आपण आपल्याला 3 व्हेरिएबल्स दिसतात पी क्यू आणि आर तर 3 नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस टोटल नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स ओके 1 2 3 4 5 किती नंबर ऑफ लॉजिकल ऑपरेटर्स आहेत 5 ओके 3 + 5 आन्सर किती अप्लाय होईल 8 नंबर ऑफ कॉलम्स तयार होणार आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो ओके आता मी अप्लाय करणार आहे पहा सेम फॉर्मॅट मी तर फॉलो करणार आहे ओके सेम फॉर्मॅट तिथे मी फॉलो करणार आहे पहा ओके दिसतं का सगळ्यांना पहा ओके लक्ष द्या व्यवस्थित टोटल नंबर ऑफ कॉलम्स मी रेफर करणार आहे आता ओके टोटल नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत इथं 8 नंबर ऑफ कॉलम्स आलेले आहेत 8 नंबर ऑफ कॉलम्स आहेत पहा ओके अप्लाय करा काय करणार पहा पहिल्यांदा मी 3 स्टेटमेंट्स रेफर करणार किती नंबर स्टेटमेंट्स आहेत 3 नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत काय काय पहा तिथं पी नंतर क्यू नंतर आर 3 नंबर ऑफ स्टेटमेंट्स ओके आता मला सांगा ह्या दिलेल्या रिलेशनमध्ये कुठं निगेशन आहे का विद्यार्थी मित्रांनो डावीकडे चेक करा कुठं निगेशन आहे का उजवीकडे चेक करा कुठं निगेशन आहे का तर निगेशनची रिक्वायरमेंट नाही आहे पहा ओके त्यामुळे निगेशन गेट अवॉइड ओके आता डाव्या बाजूचं मला ए जर कॅल्क्युलेट करायचं असेल एला काय रेफर केलेलं आपण पूर्ण डावी बाजू रेफर केलेली आहे पहा त्यामध्ये रिक्वायरमेंट कशाची आहे तर क्यू कंजंक्शन ऑफ आरची रिक्वायरमेंट आहे त्यामुळे मी पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणार इथं क्यू कंजंक्शन ऑफ आरमध्ये आपल्याला पहा क्यू कंजंक्शन ऑफ आर त्याच्यानंतर मी कॅपिटल ए रेफर करणार पहा कॅपिटल ए काय रेफर केलेला आहे आलेला जो रिझल्ट अप्लाय होईल क्यू कंजंक्शन ऑफ आर त्याला डिजंक्शनमध्ये काय जोडायचं आहे पी जोडायचं आहे त्यामुळे मी ए स्टेटमेंट मी रेफर केलं पहा ओके त्याच्यानंतर उजव्या साईडला जर मी पाहिलं तर काय दिसतं आपल्याला पी डिजंक्शन ऑफ क्यू काय दिसतं आपल्याला पी डिजंक्शन ऑफ क्यू ओके नंतर काय दिसतं आपल्याला पी डिजंक्शन ऑफ आर आणि शेवटी काय दिसतं आपल्याला कॅपिटल बी आपल्याला पहा ओके हे जे काही 2 कॉलम्स आलेले आहेत कुठला पी डिजंक्शन ऑफ क्यू आणि पी डिजंक्शन ऑफ आर ह्या दोघांच्या मध्ये बी काय असणार इथं कंजंक्शनमध्ये रेफर होईल मी वरती ऑलरेडी रेफर केलेलं आहे पहा ओके अप्लाय करा आता कॉलम्स बरोबर आलेत का चेक करा ओके 1 2 3 4 5 6 7 आणि लास्ट वन इज ऑल्सो 8 समजलं व्यवस्थित ओके आता 3 नंबर ऑफ स्टेटमेंट जर असतील विद्यार्थी मित्रांनो ओके तर मला सांगा किती नंबर ऑफ इनपुट्स अप्लाय होणार इथं 8 नंबर ऑफ इनपुट्स 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ इनपुट्स मी टॅब्युलर फॉर्म तयार करून घेणार पहा ओके
मी टेबल फॉर्म मी तयार करून घेणार आहे आता. ओके, दिसतं सगळ्यांना व्यवस्थित. ओके, आता मला टेबल फॉर्म तयार करायचं आहे. पहा काय काय येणार पहा इथं. टेबल फॉर्ममध्ये मी रेफर करणार आहे आता. ओके, 8 नंबर ऑफ इनपुट्स अप्लाय झाले. पहा पहिला कॉलम पीचा आहे. ओके, दुसरा कॉलम क्यूचा आहे. तिसरा कॉलम कुठला असणार आता इथं आरचा अप्लाय होईल. पहा ओके, नेक्स्ट वन इज ऑल्सो क्यू कंजंक्शन ऑफ आर. नेक्स्ट वन इज ऑल्सो कॅपिटल ए आलेल्या रिझल्टला डिजंक्शनमध्ये मला पी जोडायचं आहे, म्हणजे कॅपिटल ए रेफर होणार आहे. वरती ऑलरेडी मी मेन्शन केलेलं आहे. पहा इथं कॅपिटल ए म्हणजे काय केलं, पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर मी रेफर करणार आहे. पहा ओके, अप्लाय करा आता इथं. पुढचा राईट साईडला जर पाहिलं तर पी डिजंक्शन ऑफ क्यू आहे. पी डिजंक्शन ऑफ क्यू राईट साईडला काय दिलेलं आहे, पी डिजंक्शन ऑफ क्यू. ओके, कंजंक्शन ऑफ पी डिजंक्शन ऑफ आर म्हणजे नेक्स्ट कॉलम कुठला असणार आहे इथं, पी डिजंक्शन ऑफ आरचा अप्लाय होईल. पहा आणि शेवटचा जो कॉलम अप्लाय होईल ते काय असणार, 6वा आणि 7वा पी डिजंक्शन ऑफ क्यू, पी डिजंक्शन ऑफ आर त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला कंजंक्शन आहे. पहा ओके, अप्लाय करा. आता टॅब्लो फॉर्ममध्ये मी रेफर करणार, आता कॉलम फॉर्ममध्ये मी रेफर करणार आहे. पहा ओके, आता मला सांगा पहिला जो कॉलम दिसतो आपल्याला तर त्याचं इनपुट्स कसे घेतो आपण, सेम पार्टमध्ये रेफर करणार. 4 टाइम्स टी 1 2 3 4. ओके, 4 टाइम्स एफ 1 2 3 4. समजलं व्यवस्थित. ओके, सेकंड कॉलम जो अप्लाय होईल त्याचं इनपुट काय असणार आहे तिथं, डबल टी डबल एफ डबल टी डबल एफ डबल टी डबल एफ. समजलं का? पहा ओके, आणि शेवटचा जो कॉलम अप्लाय होईल आरचं इनपुट काय असणार इथं, अल्टरनेट टी एफ अल्टरनेट टी एफ अल्टरनेट टी एफमध्ये रेफर होईल. पहा अल्टरनेट टी एफमध्ये येणार आहे. पहा समजलं. ओके, चला आता पुढचा जो काही कॉलम्स अप्लाय होतील ते आता मी कशामध्ये अप्लाय करणार, कॉलम्समध्ये अप्लाय करणार आहे. क्यू कंजंक्शन ऑफ आर, क्यूचा कॉलम कुठला दुसरा आणि आरचा कॉलम कुठला तिसरा. तर दुसऱ्यात आणि तिसऱ्यात काय दिसतं आपल्याला, कंजंक्शन. ओके, कॅपिटल एचं मिनिंग काय अप्लाय होईल, चौथ्याचं जे इनपुट अप्लाय होईल त्याच्या डिजंक्शनमध्ये काय असतं पी आहे. पहा म्हणजे फर्स्ट डिजंक्शन ऑफ 4 अप्लाय होईल. पहा फर्स्ट डिजंक्शन ऑफ 4. ओके, वरती मी ऑलरेडी कॅपिटल ए कशाबद्दल यूज केलेला आहे हे इथं मी रेफर केलेलं आहे. पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल ए गिव्स पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर. क्यू कंजंक्शन ऑफ आरचा कॉलम कुठला आहे, चौथा. ओके, आणि पीचा कॉलम कुठला आहे, पहिला. तर काय झालं तिथं मग फर्स्ट डिजंक्शन ऑफ 4 अप्लाय होईल. पहा ओके, उजव्या साईडला जर पाहिलं तर काय दिसतं आपल्याला, पी डिजंक्शन ऑफ क्यू आहे. पी आणि क्यूचा कॉलम कुठला आहे, पहिला आणि दुसरा. फर्स्ट डिजंक्शन ऑफ 2 अप्लाय होईल. पहा ओके, तसंच पी डिजंक्शन ऑफ आर, पीचा कॉलम कुठला आहे, पहिला. आरचा कॉलम कुठला आहे, तिसरा. म्हणजे फर्स्ट डिजंक्शन ऑफ 3 अप्लाय होईल. आणि कॅपिटल बी काय घेतलेलं आपण, पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ पी डिजंक्शन ऑफ आर म्हणजे काय दिसतं आपल्याला, 6 कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं 7. 6 डिजंक्शन ऑफ 7मध्ये रेफर करायचं आहे. पहा आपल्याला समजलं व्यवस्थित, कळालं का? पहा ओके, अप्लाय करा. आता इथं पहिला कॉलम आहे, चौथा कॉलम मी आता इनपुटमध्ये अप्लाय करणार आहे. पहा ओके, दुसरा आणि तिसरा जो कॉलम दिसतो आपल्याला, दुसरा आणि तिसरा त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, कंजंक्शन. आणि कंजंक्शनच्या ट्रूथ टेबल काय सांगतं आपल्याला, टी टी रिमेन्स टी अदरवाईज व्हॅल्यू एफ. टी टी रिमेन्स टी 1. ओके, परत टी टी रिमेन्स टी खाली आहे पहा 2. परत टी टी रिमेन्स टी अदरवाईज एफमध्ये आपल्याला 2च ठिकाणी टी टी रिमेन्स टी येणार आहे. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे इथं एफमध्ये येईल. पहा क्रॉस चेक करा अनेकदा. ओके, दुसरा आणि तिसरा, दुसऱ्यात आणि तिसऱ्यात काय दिलेलं आहे, कंजंक्शन आहे. टी टी रिमेन्स टी 1, टी टी रिमेन्स टी 2. ओके, अजून कुठे दिसतं का, नाही आहे. पहा पहिला आणि 5वा त्याच्यामध्ये काय दिसतात, टी टी रिमेन्स टी अदरवाईज व्हॅल्यू एफमध्ये येईल. पहा समजलं व्यवस्थित, चौथ्याचं इनपुट कळालं का? ओके, चला आता 5वा कॉलमला काय दिलेलं आहे, कॅपिटल ए. आणि कॅपिटल ए म्हणजे काय असणार आहे, पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर. क्यू कंजंक्शन ऑफ आरचा कॉलम कुठला आहे, चौथा. आणि पीचा कॉलम कुठला आहे, पहिला. तर पहिल्यात आणि चौथ्यात डिजंक्शन, पहिल्यात आणि चौथ्यात काय दिसतं आपल्याला, डिजंक्शन. आणि डिजंक्शनचं ट्रूथ टेबल काय सांगतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, पी डिजंक्शन क्यूचं ट्रूथ टेबल काय सांगतं आपल्याला, एफ एफ रिमेन्स एफ. दिसतं का? पा कुठं, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ 1. ओके, 2 3, शेवटचे 3ला एफ एफ रिमेन्स एफ दिसतं. पहा अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आता इथं टीमध्ये आपल्याला. पहा अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये आपल्याला. पहा अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये आपल्याला. पहा समजलं व्यवस्थित, कळालं का? पहा ओके, 5वा कॉलमचं इनपुट कळालं का सगळ्यांना? ओके,
एफ एफ रिमेन्स एफ, शेवटच्या तिघांमध्ये आपल्याला एफ एफ रिमेन्स एफ दिसतं पहा, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार इथं टीमध्ये आपल्याला पहा. ओके, चला आता आपण 6व्या कॉलमकडे येऊया विद्यार्थी मित्रांनो. ओके, 6वा कॉलम काय दिलेला आहे पहा, काय दिलेला आहे, पी डिस्जंक्शन ऑफ क्यू दिलेला आहे. पी डिस्जंक्शन ऑफ क्यू जर दिलेला असेल, पीचा कॉलम कुठला आहे पहिला आणि क्यूचा कॉलम कुठला आहे दुसरा, तर पहिल्यात आणि दुसऱ्यात डिस्जंक्शन, पहिल्यात आणि दुसऱ्यात डिस्जंक्शन. एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ, शेवटचे दोन एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ. परत एकदा चेक करा, एफ एफ रिमेन्स एफ पाहिजे आहे पहा, एफ एफ रिमेन्स एफ, शेवटचा दोन एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ. अदरवाईज व्हॅल्यू किती अप्लाय होईल, टीमध्ये येणार आहे पहा, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित, कळालं का पहा. ओके, चला आता नेक्स्ट कॉलम काय असणार इथं, पी डिस्जंक्शन ऑफ आर दिलेला आहे. पीचा कॉलम कुठला आहे पहिला आणि आरचा कॉलम कुठला आहे तिसरा. ओके, पहिल्यात आणि तिसऱ्यात काय दिलेलं आहे डिस्जंक्शन, पहिल्यात आणि तिसऱ्यात काय दिलेलं आहे डिस्जंक्शन. ओके, परत काय ना डिस्जंक्शनचं टेबल काय सांगतं आपल्याला, एफ एफ रिमेन्स एफ. ओके, एफ एफ रिमेन्स एफ, एफ एफ रिमेन्स एफ. बघा, एफ एफ रिमेन्स एफ एक. ओके, एफ एफ रिमेन्स एफ, लास्ट वन इज आलं पहा. ओके, पहिल्यात आणि तिसऱ्यात एफ एफ रिमेन्स एफ एक, एफ एफ रिमेन्स एफ दोन, एफ एफ रिमेन्स एफ आहे का कुठं अजून नाही. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार इथं टीमध्ये आपल्याला पहा, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये रेफर होईल पहा, अदरवाईज व्हॅल्यू टीमध्ये येईल पहा. ओके, समजलं व्यवस्थित, काय शंका आहे का. ओके, आता शेवटचा कॉलम विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या कॉलममध्ये काय दिसणार आहे तिथं मला सांगा, शेवटचं कॉलम काय दिलेलं आहे आठवा. ओके, पी डिस्जंक्शन ऑफ क्यू, पी डिस्जंक्शन ऑफ क्यू, बी म्हणजे काय घेतलेलं आहे आपण पी डिस्जंक्शन ऑफ क्यू, कंजंक्शन ऑफ पी डिस्जंक्शन ऑफ आर. ओके, पीचा कॉलम कुठला आहे 6वा आणि क्यू पी डिस्जंक्शन ऑफ आरचा कॉलम कुठला आहे 7वा. तर 6व्यात आणि 7व्यात काय दिलेलं आपल्याला कंजंक्शन दिलेलं आहे पहा, 6व्यात आणि 7व्यात काय दिलेलं आहे कंजंक्शन, इथं रेफर केलेलं आहे पहा मी 6 कंजंक्शन ऑफ 7. 6वा कॉलम आणि 7वा कॉलम ह्याच्यामध्ये कंजंक्शन आहे आणि कंजंक्शनचं टेबल काय सांगतं आपल्याला, टी टी रिमेन्स टी, टी टी रिमेन्स टी पहिलं टी. ओके, टी टी रिमेन्स टी सेकंड, टी टी रिमेन्स टी थर्ड, टी टी रिमेन्स टी फोर्थ, टी टी रिमेन्स टी फिफ्थ. ओके, टी एफ, एफ टी, एफ एफ, टी टी रिमेन्स टी. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार इथं एफमध्ये आपल्याला पहा. ओके, फॉर द कंजंक्शन एफ टी टी रिमेन्स टी. ओके, अदरवाईज व्हॅल्यू एफमध्ये आपल्याला पहा. पहिले 5 इनपुट्स टी टी रिमेन्स टी आहेत आणि शेवटचे 3 जे दिसतात आपल्याला टी एफ, एफ टी आणि एफ एफ, त्याच्याबद्दल काय असणार व्हॅल्यू एफमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित, काय शंका आहे का. ओके, आता मला सांगा, जो ए दिलेला आहे आपल्याला ए इट गिव्स व्हॅल्यू काय प्रूफ करायचं आपल्याला, हिअर वी हॅव टू प्रूफ दॅट. काय प्रूफ करायचं आपल्याला, कॅपिटल ए इट गिव्स व्हॅल्यू काय करायचं आपल्याला बी प्रूफ करायचं आहे. कॅपिटल ए इट गिव्स व्हॅल्यू बी, हिअर वी हॅव टू प्रूफ दॅट. डावीकडच्या स्टेटमेंट आपण ए रेफर केलेलं आहे, उजवीकडच्या स्टेटमेंटला आपण बी रेफर केलेलं आहे, म्हणजे ए इट गिव्स व्हॅल्यू बी रेफर करायचं आहे. ओके, बोला एचा कॉलम कुठला आहे 5वा अप्लाय करणार. ओके, आणि बीचा कॉलम कुठला आहे 8वा. मला सांगा ऑल द एंट्रीज क्रॉस चेक करा. ओके, ऑल द एंट्रीज ऑफ द 5th ॲज वेल ॲज 8th कॉलम काय दिसतं आपल्याला आयडेंटिकल इक्वल आहेत पहा. ओके, आयडेंटिकल आहेत आपल्याला इक्वल आहेत. ओके, त्यामुळे काय आपल्याला इथं 5th 5वा आणि 8वा कॉलम इक्वल आहेत, म्हणजेच काय दिसतं आपल्याला ऑल द एंट्रीज अप्लाय करणार खाली आता वर्डिंगमध्ये. देअरफोर ऑल द एंट्रीज, ऑल द एंट्रीज, all the entries inside the bracket values of the 5th and काय असतं इथं 8th column. ओके, are identical inside the bracket same or काय असणार इथं इक्वल, दोन्ही काही चालेल पहा, आयडेंटिकल ऑर सेम ऑर इक्वल. देअरफोर the given statement काय दिलेलं आहे आपल्याला पी डिस्जंक्शन ऑफ, स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला पी डिस्जंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू काय दिलेलं आपल्याला पी डिस्जंक्शन ऑफ क्यू. ओके, कंजंक्शन ऑफ पी डिस्जंक्शन ऑफ व्हॅल्यू आरमध्ये आपल्याला पहा. हेन्स प्रूफ
समजलं व्यवस्थित. ओके, द 5th and 8th column of the काय असतं, the 5th and 8th column of the काय असणार इथं truth table are identical. All the entries of the 5th and 8th column are identical in bracket same. Okay, therefore the given statement is also a proved. समजलं व्यवस्थित. कुठलं स्टेटमेंट दिलेलं आपल्याला, p disjunction of q conjunction of r equivalent to p disjunction of q conjunction of p disjunction of r. आणि ह्या लॉलाच काय म्हणतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ह्यालाच काय म्हणतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजलं व्यवस्थित. ओके विद्यार्थी मित्रांनो, आज फक्त तुम्हाला 2च एक्झाम्पल्स मी होमवर्कला देणार आहे. पहा, ओके होमवर्क काय असणार आहे इथं, फक्त मी ऑपरेटर्स मी काय करणार इथं इंटरचेंज करणार आहे. पहा होमवर्क. ओके, पहिलं एक्झाम्पल आहे, प्रूफ दॅट काय दिलेलं आपल्याला, p कंजंक्शन ऑफ q कंजंक्शन ऑफ r. ओके, इक्वॅलंट टू p कंजंक्शन ऑफ q. ओके, कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू r मध्ये प्रूफ करायचं आहे. ओके, आणि दुसरं प्रूफ करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, प्रूफ दॅट p कंजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट q डिजंक्शन ऑफ r इक्वॅलंट टू, सांगा तर तुम्हीच काय असू शकेल इथं, p कंजंक्शन ऑफ q. ओके, डिजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट p कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू r मध्ये आपल्याला पहा. जर 2 ऑपरेटर्स वेगवेगळे आलेले असतील आणि कॉम्बिनेशनमध्ये असेल तर काय करतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. p कंजंक्शन मी आतलं मल्टिप्लाय करणार आहे, p कंजंक्शन ऑफ q. ओके, मधला डिजंक्शन रिमेन्स सेम. परत p कंजंक्शन ऑफ r मध्ये आपल्याला पहा. ओके, फक्त 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले आहेत. ह्याचे सोल्युशन्स सोडून तुम्ही काय करायचं, ग्रुपवर शेअर करायचं आहे. पहा, ओके प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेला होमवर्क हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा सोडवलेला असला पाहिजेलच. पहा, ओके, आणि ग्रुपवर टाकत असताना विथ काय असतं, इन्क्लुडिंग पॅरेंट्स सिग्नेचर, पालकांच्या सिग्नेचर सहित काय करायचं आपल्याला ग्रुपवर शेअर करायचं आहे. ओके, धन्यवाद.